तुम्ही का बेराना टाय आवाजाला हा बाकीने बाया बटी बटी तुला बट पटच बापन आई मजानं सांगत बाकीने माया येडांगत चाव्या जाऊ महाराज ते तुम्ही ठरायली ना आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही याच काहीच दकाव नाही तुम्ही जर रांधाना नाही मंदिरात या का गलीमध्ये तैल्या फिरवतील का हा तुम्ही शपथ घ्यायची उद्या भगवान बाबाकडनं आमच्या बाबाजींकडनं माळा घालायची आपल्या चुलीवर मटण मासा अजिबात शिजवायचा नाही अशी आज शपथ घ्यायची चालेल ना बहिणी सोन चालेल ना बाकीने बाया म्हणतेस आणि बाकीने बाया चिलके देव त्यांना येड त्यांबरशे काय लागत कधी कल्पना करा सुरुवातीला मी अभंग घेतला भोगतो नो घडे संचिता वाचून कर्म असे तुम्ही जे करणार आहे ते डबल फेडायचे आज तुम्ही त्या जनावरे कापी कापी काय राहणार ना त्या जन्मामा भगवान आपले बी घालीन आता तुम्ही कापीस नेऊ करता पाणी मा त्याला टाकतस पण भगवान अशी परीक्षा लिहिना आपले जीव तू करता पाणी मा टाकतील लोक सहन करायची ताकद ठेवा दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो आजच्या नंतर ठरायला ना बिलकुल बनणार नाही बाकीने बाया येडांगत चावे सो माय मी सांग राहून तरी बाकीने पाहिजे काही टाळावच राह ना बाकीने बाय येडे त्यांबरचे काय लागत सन्नाटे बहिणी म्हणून तुम्ही ठरायल्या आज ना नंतर मला खाणं नाही असं पण नेमकं उलट आहे गोरख बाबा उलट 3 दिन ना काय बहिणी डोकाला हातला एवढं माय तोंड काने बट मजा नच घे म्हणून तिसरा दिन लिहाय बहीण ना तोंड मजा नव्हे हो काका काल काय तरी ना बाजार बंद करी हा तुम्ही ठाम राहायचा अरे माझं लेकरू आहे ना तसं मुख्य प्राण्याचं सुद्धा लेकरू आहे ते पण माझंच लेकरू आहे मी माया आणि मायच्या अंगी दया असते तशी तुमच्या अंगी दया येऊ द्या ना माया हो तुम्हाला माय म्हणतात ना तर माया शब्दाला थोडाही दाग नका लागू द्या दुसऱ्याचं लेकरू सुद्धा आपलं लेकरू आहे ते पशाचं असेल किंवा प्राण्याचं असेल माझं लेकरू तसं दुसऱ्याचं लेकरू आहे असं वागा तुम्ही जर दुसऱ्याच्या मुख्य प्राण्यावर दया केली तर तुमच्या लेकरावर माझा भगवंत कृपा करण्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल